मित्रांनो, जीवनात सुख, समाधान आणि अंतिम सत्य काय आहे हे जर माणसाच्या लक्षात आलं ना, तर माणसाचं जीवन त्या ठिकाणी अधिक सुकर होतं. तर अशीच एक सुंदर गोष्ट तुम्हाला मी आज सांगणार आहे की स्वर्गामध्ये नारायण आणि लक्ष्मी माता त्या ठिकाणी बसले होते. अनेक गप्पा गोष्टी त्यांच्या चालू होत्या, अनेक विषय चर्चेला होते. असं चालूच असताना त्यांनी सहज पृथ्वीकडे वाकून पाहिलं तर पृथ्वीवर एका माणसाची त्या ठिकाणी अंत्यविधीची क्रिया चालू होती आणि ती अंत्यविधी त्या रस्त्यावरून चालत होती. हे दृश्य जेव्हा पाहिलं तेव्हा सहज लक्ष्मी मातेने म्हटलं की नारायण देवा, मी माझी या ठिकाणी छोटीशी गंमत तुम्हाला सांगतो आणि लोक माझ्यावर किती प्रेम करतात हे तुम्हाला एका 2 मिनिटामध्ये दाखवतो. तर नारायण देव म्हणाले की ठीक आहे, दाखवा काय आहेत. तर या लक्ष्मी मातेने काय केलं की वरून सोन्याच्या नाण्यांचा त्या ठिकाणी पाऊस केला. जिथे अंत्ययात्रा चालू होती त्या अंत्ययात्रेवर सोन्याच्या नाण्यांचा पाऊस केला. सोन्याचे नाणे टाकल्यानंतर काय झालं की त्या अंत्ययात्रेमध्ये जेवढे की लोक चालत होते ना, ते सोन्याचे नाणे गोळा करायला लागले. हे दृश्य पाहून जे 4 लोक त्याला शिडीवर घेऊन जात होते मृत व्यक्तीला, तर त्यांनी सुद्धा ती शिडी खाली ठेवली आणि ते सुद्धा सोन्याचे नाणे त्या ठिकाणी गोळा करू लागले. हे दृश्य समोर जो आकटा धरून होता, समोर चालणारा होता, त्याने सुद्धा ते खाली ठेवलं आणि तो सुद्धा त्या ठिकाणी सोन्याचे नाणे गोळा करायला लागला. ते अंत्यविधी राहिली आणि सगळे सोन्याचे नाणेच त्या ठिकाणी गोळा करायला लागले. तेव्हा लक्ष्मी मातेने म्हटलं की पाहिला माझा कमाल, की माझ्या मागे किती लोक धावून येतात. जशी मी दिसते ना, ताबडतोब लोक त्या ठिकाणी धावून येतात. त्यावर नारायण देव हसले आणि म्हणाले की लक्ष्मी माते खरं आहे, पण माझं पण त्या ठिकाणी थोडंसं ऐकून घे. हे बघ, ज्या तिरडीवर मृत व्यक्ती त्या ठिकाणी होता तो त्या ठिकाणी उठलाच नाही, त्याने नाणे घेतले नाही. याचं कारण असं आहे की जो व्यक्ती त्या ठिकाणी मृत झाला त्याचा आत्मा त्यातून निघून गेला. म्हणजे जोपर्यंत आत्मा असतं तर आत्माच्या स्वरूपात मी प्रत्येक व्यक्तीमध्ये वास करतो. म्हणून जेवढी की या सृष्टीवर सजीव माणसं आहेत तर त्यांच्या सगळ्या हृदयामध्ये मी आहे आत्म्याच्या स्वरूपात. आणि जेव्हा हा आत्मा निघून जातो तेव्हा सगळं संपून जातं. म्हणून लक्ष्मी माते, मी आहे, माझा आत्मा आहे, म्हणून ते सोन्याचे नाणे त्यांनी गोळा केलेत. परंतु तिरडीवरच्या या मृत व्यक्तीमध्ये माझा आत्मा म्हणजेच मी निघून गेलेला आहो, म्हणून सोन्याचे नाणे त्यांनी उचलले नाहीत. म्हणून जिथे जिथे मी असतो ना, तिथे तिथे सगळ्या कृती घडते. हा या गोष्टीचा या ठिकाणी सार आहे. म्हणून प्रत्येकाने मी करू नको. मला सुद्धा चालवणारा आणखी कुठलं वळ बसलेला असतो हे मनुष्याने नेहमी लक्षात ठेवावे. हाच मित्रांनो या गोष्टीचा सार आहे.